नमस्कार मंडळी. तर चला मी काल खुरपण पण केली कलिंगडाची. तर बघा आपली कलिंगड कशी वाटायले तुम्हाला. आज सकाळी सकाळी पाऊस येऊन गेलाय, पण पहा किती सुंदर वाटायलेत. ह्या पूर्ण सरीचे खुरपण पण केले आणि काहीचं खुरपण चालू आहे आणि काहीचे ढिगं पण उचलायचे राहिले. तर बघा आपले कलिंगडाचे वेल पांगलेत पण आणि काही दिवसांमध्येच आता फुलं पण लागायला सुरुवात होती आणि छोटे कलिंगड पण लागलेत. चला मी तुम्हाला दाखवते पण. आणि फुलं पण लागलेत, कुठं कुठं फुलं पण लागलेत आणि कलिंगड पण लागले. चला मी तुम्हाला कलिंगड पण दाखवते. किती छोटं कलिंगड लागले आणि म्हणजे पहिलं कलिंगड लागलं, एकच कलिंगड लागले छोटंसं. हे पहा म्हणजे फुल पण आलं इथं. हे पहा खूपच आनंद झाला. इथं छोटंसं फुल पण आलंय आणि याच्या खाली छोटंसं कलिंगड पण लागले. तुम्हाला कलिंगड पण दाखवते मी. हे पहा किती छोटं कलिंगड आले, पहा किती मस्त वाटायले. आणि हे पहिलं कलिंगड आहे, कारण की खूपच आनंद झाला, कारण की म्हणजे एकाच वेळेला फुल पण आले आणि कलिंगड पण आले. आता काही दिवसामध्येच फुलं पण लागायला सुरुवात होती आणि कलिंगड पण लागायला सुरुवात होती. आता किती प्लॉट राहिला खुरपायचा मी तुम्हाला दाखवते. पहा किती मस्त हिरवा पण आलाय. आता आज फवारणी पण करायची, बेनेम्याची फवारणी पण करायची आज. तर चला मी खुरपण दाखवते तुम्हाला किती खुरपण केले. आणि काल काय झालं, म्हणजे गवत खूप झालंय पण बायका लावून खुरपून घेतलंय. तर गवत उचलायचं मी, काय झालं सकाळी सकाळी ह्या सरीचं गवत उचलले. थोडासा पाऊस चालू होता. तर हे पा पूर्णपणे आपण खुरपणी केली आणि फक्त राहिल्या तिकडं आहे का, तिकडं दिसायला का तिकडंच 5-6 सऱ्या राहिल्यात खुरपायच्या आणि त्या खुरपून घ्यायच्यात. आपल्याला 10 वाजता बायका येतात. बायका आल्याच्या नंतर खुरपून घ्यायचं. तर बघा एवढं गवत निघालं ना याच्यामध्ये, एवढं गवत निघालं. तर पहा किती लाईनला किती ढिगं लागलेत. हे पहा ढिगं जर मोजले ना तर आपल्याला मोजता पण येणार नाही, एवढं ढिगं झाले. तर खूपच गवत निघालं आणि आपल्या कलिंगडचा प्लॉट पण खूप छान दिसायला, खूप हिरवागार पण दिसायला. आणि साईडला आपला तिकडला प्लॉट आहे का, म्हणजे त्या जांबाच्या पलीकडून दिसतं का पांढरं, तिथं पण एक एकरभरचा प्लॉट आहे. पण तिथं खुरपण राहिली. आज भरपूर बाया पण येणार, 5-6 जणी बाया येणार आहेत आणि ते प्लॉट खुरपून घ्यायचं आहे आपल्याला. आणि बघा वेल पण किती सुंदर, म्हणजे आपल्या जे कलिंगडाचा वेलाचा कलर किती सुंदर वाटायला, पहा किती हिरवागार पण वाटायला. याला खूप आपण औषधे पण बख्ख टाकले तर आणि खत पण सोडलाय. आज बेनाम्याची फवारणी पण करायची आणि आज म्हणजे आज 19 खत पण सोडायचं आहे. आणि आज इतक्या दिवसामधून ऊन पण पडलंय आज, नाही तर रोज रोज आभाळ असतंय, वातावरण असतं रोज आभाळ असते. आणि पहा सूर्योदय पण निघायला किती मस्त वाटायला. खूपच आनंद झाला, कारण की आपल्या कलिंगडाला ऊन लागत आहे. ऊन असल्यानं मग कलिंगडाचे वेल आपल्याला तेजदार दिसतंय. तर बघा किती गवत निघालं. आणि काय झालं, अचानकच पाऊस आला म्हणून आम्ही खुरपिता पण थांबलो. ते इथे पण फुलं आले तर कलिंगडाच्या याला, आणि कलिंगड पण लागले. तुम्हाला दाखवते मी. म्हणजे इतका आनंद होतो ना. हे पहा कलिंगड पण लागलं इथं छोटंसं. हे फुलाच्या आड कलिंगड. हे पहा फुलाच्या आड कलिंगड पण लागले. पहा किती सुंदर वाटायला. हे पहा 2 कलिंगड लागलेत आपल्या एवढ्या मोठ्या प्लॉटमधून. हे किती मस्त वाटायला कलिंगड छोटं. आणि काही दिवसामध्येच आता हे कलिंगड मोठं होतंय आणि कलर पण खूप छान आलाय कलिंगड. आणि हे पहा काल काय झालं, अचानकच पाऊस आला म्हणून आम्ही खुरपणी बंद केली, म्हणजे हाताला चिखल चिटकू लागला. अरे पहा किती गवत निघाले. आणि हे अचानकच खुरपे आम्ही इथंच टाकून दिले. आणि हे लेकरं इथे खेळू लागले आणि लेकराने कोप तयार केली. हे पहा लेकरं खेळू लागले, छोटे बाळ खेळू लागले आणि त्यांनी कोपा तयार केला आहे. छोट्यापणी लेकरं बनवायचे ना, तर त्यांनी कोप तयार केली. आणि हे पहा इथं म्हणजे सकाळी म्हणजे काय झालं, पाऊस आलता म्हणून खुरपणी बंद केली आणि खुरपं पण तसं उभा करून ठेवले मी. हे बघ हे आणि खूप पाऊस आलता त्यामुळे बंद केलं खुरपण. तर आज पुन्हा परत एकदा जेवण ते करून चालू करायची खुरपणी. आता इथून इकडं खुरपायचं राहिलं. हे आता ह्या साईडनं खुरपायचं राहिलं. मग हे खुरपण झाले की म्हणायचं आपली पूर्ण खुरपणी पण झाली. मग लगेच आपल्याला वेल काढून द्यायचे. इकडला वेल तिकडं, तिकडला वेल इकडं काढून द्यायचा. आणि ते प्लॉट आहे का खालचा, ते पूर्ण खुरपलाय, पूर्ण प्लॉट खुरपलाय. ते जे साईडचा प्लॉट आहे का, ते पूर्ण प्लॉट खुरपला. आता हेच राहिलं, याच्यामधले फक्त 5-6 म्हणजे 11 नळ्या राहिल्यात. 11 ते 12 राहिल्यात. मग त्या खुरपायच्या आणि आपल्याला वेल काढून द्यायचे. तर काही दिवसामध्येच म्हणजे 2 ते 3 दिवसालाच मला वेल काढून द्यायचे. तर म्हणजे कसे वेल काढून द्यायचे माहिती आहे का, हे कलिंगडाचे वेल आहे का आपला, हे वेल आहे का, हे वेल असं इकडं काढून द्यायचा आणि तिकडला वेल तिकडं काढून द्यायचा. आणि हे वेल आहे का, हे वेल पण अशी इकडले तिकडं काढून द्यायचे. म्हणजे काय होतंय, म्हणजे कलिंगड जे आपले लागले का, त्याला खाली जागा पण असते कलिंगड पोसायला, त्यामुळे काय अडचण येत नाही. त्यामुळे वेल काढून द्यायचे. तर आणि हे गवत आज एवढं गवत पण उचलून टाकायचं. पहा किती बखळ गवत निघाले. चला स्वयंपाक राहिला अजून, सकाळी सकाळीच आले मी इकडं.
म्हणजे सकाळी सकाळी लई फिरावं वाटतंय. म्हणजे कलिंगाच्या प्लॉटमध्ये आता स्वयंपाक करते मी. म्हणजे स्वयंपाक करायला काय आपल्याला लई लांब जायचं नाही. आपली कोप पण इथंच आहे आणि इथंच स्वयंपाक करायचा आहे. आपल्याला खायचं प्यायचं इथंच आणि इथंच सगळं, म्हणजे कारण की आपण शेतामध्येच राहतो ना त्यामुळे. चला मी आता बनवते स्वयंपाक. खूप स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक बनवून काय करायचं, खुरपणी चालू करायची. म्हणजे 5-6 जणी बायका येणार आहेत. त्यामुळे फास्टमध्ये स्वयंपाक करायचा. आणि बाजूला आहे का आपल्या वांग्याचा प्लॉट आहे. वांग्याच्या प्लॉटची पण कटई झाली आता. म्हणजे हिवाळ्यामध्ये त्याला जास्त जास्त वांगी लागतात.